विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 24 फेब्रुवारी 2025. भारतीय बँक विषय कायदे आणि व्यवहार पेपर 3 यामधील आपण बँक व्यवस्था आणि ग्राहक यांच्यातील नाते संबंध हा जो प्रकरण आहे 17/6 मधील त्याच्यामधील कर्जमुक्तीचा आदेश त्याला काय म्हटलं जातं काय गार्निश ऑर्डर असं म्हटलं जातं. त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल की हा गार्निश ऑर्डर आहे. ठीक आहे ना, हा गार्निश ऑर्डर आहे. तर बऱ्यापैकी गार्निश ऑर्डर तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर पहा, हॅलो, जेव्हा ग्राहक इतर व्यक्ती अथवा संस्था बँकेकडून कर्ज घेतात परंतु ते कर्ज फेडण्यासंबंधी ग्राहक असमर्थ ठरत असेल तर त्याच्या खात्यातील जमा रकमेतून आपले पैसे मिळावेत अशी मागणी धनको न्यायालयात करतो. त्यामुळे कर्ज घेणाऱ्या ऋणकोच्या बँक खात्यातील रकमेवर धनकोचा हक्क प्रस्थापित होतो. या प्रक्रियेला कर्जमुक्तीचा आदेश असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर इथं पहा, हा गार्निश ऑर्डर संदर्भात तुम्हाला टिपल्या म्हणून त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. ठीक आहे ना. मग गार्निश ऑर्डर म्हणजे काय की ही कोर्टाकडून प्राप्त बँकेला संबंधित काय कोर्टाकडून त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणजेच काय की एक संबंधित ग्राहक आहे त्याचं बँकेमध्ये खातं आहे परंतु त्याच्याकडून काही कर्जाचा परतावा होत नाही. मग त्या जमा रकमेतून त्या धनकोलाच म्हणजे बँकेला पैसे मिळावेत अशी मागणी ती धनको न्यायामार्फत करते. त्यामुळे कर्ज घेणाऱ्या धनकोच्या बँक खात्यातील रक्कम धनको हक्क त्या ठिकाणी प्रस्थापित होतो आणि यालाच काय म्हटलं जातं गार्निश ऑर्डर असं म्हटलं जातं. थोडक्यात एखाद्या ग्राहकाच्या खात्यावरील व्यवहार स्थगित करण्याचा न्यायालयाचा माई हुकुमास काय गार्निशची ऑर्डर असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारे गार्निश ऑर्डर प्राप्त झाल्यामुळे ग्राहकाच्या धनादेशाचा आदर राखण्याच्या बँकेच्या जबाबदारीचा त्या ठिकाणी काय होतो शेवट होतो. या संदर्भात मित्रांनो या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. तर पहा, काय पहिली व्याख्या इथं तुम्हाला खाली दिसेल की ही जी व्याख्या आहे बरोबर आहे ना. व्याख्या दिसते काय व्याख्या कोण सांगताय शिळीमकर सांगा. विद्यार्थी लेक्चर हे ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा चालू आहे. शिळीमकर सांगा व्याख्या. इकडे 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 येऊन सांगा. चला बोला म्हणजे इथं विद्यार्थ्यांना कळेल. ऐकत बोला, सावकाश बोलायचं. ऋणकोचा पैसा ताब्यात असणाऱ्या संस्थेवर त्या पैशांच्या विनियोगास मनाई करण्यासाठी धनकोने आणलेल्या न्यायालयीन आदेशास कर्जमुक्तीचा आदेश किंवा गार्निशिंग ऑर्डर असे म्हणतात. तर पहा, ऋणकोचा पैसा ताब्यात असणाऱ्या संस्थेवर त्या पैशाच्या विनियोगास मनाई करण्यासाठी धनकोने आणलेल्या न्यायालयीन आदेशाचा कर्जमुक्तीचा आदेश किंवा करण्याची ऑर्डर असे म्हणले जाते. म्हणजेच काय की बाबा आता शिळीमकरनं व्याख्या वाचून दाखवली बरोबर आहे ना. शिळीमकरनं काय केलेलं आहे एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलेले बरोबर आहे ना आणि ती कर्जच फेडत नाही. मग ती बँक काय म्हणणार की तिचं एक खातं नाही त्या बँकेमध्ये दुसरं सुद्धा खातं आहे. मग त्या खात्यातून पैसे आपल्याला इकडे घेता येतात का तर या संदर्भात आपण वजावटीचा अधिकार सुद्धा बघितलेला मागील लेक्चरला बरोबर आहे ना. तर असं खातं त्या ठिकाणी गोठवलं जातं म्हणजे त्या खात्यामधील पैसे या ठिकाणी ते कर्ज भागवण्यासाठी वापरले जातात असा आदेश त्या ठिकाणी काय दिला जातो त्याला काय कर्जमुक्तीचा आदेश किंवा गार्निशची ऑर्डर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे शिवेमकरचे इतर खात्यातील ते खातं त्या ठिकाणी गोठवलं जातं पण तू ती स्वतः त्याच्यावर काय करू शकत नाही विनियोग करू शकत नाही. छोट्या 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 सोप्या कन्सेप्ट आहे व्यावहारिक कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला काय लक्ष देऊन घेणं गरजेचं आहे. आता न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यामुळे जेव्हा ग्राहकाच्या धनादेशाचा आदर राखण्याच्या काय बँकेच्या जबाबदारीचा शेवट होतो. पहा काय न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यामुळे जेव्हा ग्राहकाच्या धनादेशाचा आदर काय राखण्याच्या बँकेच्या जबाबदारीचा त्या ठिकाणी शेवट होतो. प्रोसेस काय हो की जेव्हा एखादा ग्राहक बँकेकडे जातो कर्ज घेतो आणि वेळ त्याचे कर्जाचे हप्ते भरत नाही त्यामुळे त्याचं कर्ज त्या ठिकाणी थकीत थकीत राहतं.
अशा वेळेला बँक काय करते, न्यायालयात काय करते, अर्ज करते की बाबा या व्यक्तीच्या खात्यामधून आम्हाला पैसे ते मिळावेत. बरोबर आहे ना. मग न्यायालय काय करतं की त्यावेळेला जर त्या संबंधित ग्राहकाने धनादेश दिलेला असेल, बरोबर आहे ना, पैसे मिळण्यासाठी, तर त्या धनादेशाचं काय, क- त्या धनादेशाचा आदर करणे, बरोबर आहे ना, धनादेशाचा आदर करण्याचा बँकेचा काय जबाबदारी असते. बरोबर आहे ना. पण जर तो खातं त्या त्या खातेदाराचं त्याच्यामध्ये जर काही कर्ज असेल तर त्या ठिकाणी असा आदर काय, ही आदराची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी त्या ठिकाणी ती बँक पाळत नाही. कशामुळे, तर त्या संदर्भात न्यायालयाचा काय असतो, तसा आदेश असतो. समजलं का. म्हणजे त्या जबाबदारीचा त्या ठिकाणी काय होतो, शेवट होतो. तेव्हा न्यायालयाच्या अशा आदेशास कर्जमुक्तीचा आदेश, गार्निशिंग ऑर्डर असे म्हणतात. मग दिवाणी कार्यवाही संहितेच्या CPC 1908 नियम 46 आदेश क्रमांक 21 म्हणून असा आदेश देण्यात येतो. तर लक्षात घ्या, गार्निशिंग ऑर्डर संदर्भात तुम्हाला एका वाक्यात उतरलेल्या किंवा गाळलेल्या जागा भराई याच्यामध्ये हे काय, ही ही जी काय दिवाणी कार्यवाही संहिता आहे, CPC कोड टिंब 6 नियम 46 आदेश 21 म्हणून असा आदेश देण्यात येतो, असं येऊ शकता. म्हणजे कोणता CPC कोड आहे, 1908 नियम 28, हे त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथं उदाहरण छानपैकी दिलेले आहे बघा. काय, समजा रामने श्यामकडून 20,000 रुपये कर्ज घेतले. किती, कुणी घेतलं, शिळमकर कोणी घेतलं कर्ज, रामने श्यामकडून किती रुपये कर्ज घेतले, 20,000 कर्ज घेतले. मग रामचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे कोणाचं, राम हा काय झाला, कर्ज घेणारा झाला, आणि श्याम हा काय झाला, धनको झाला. बरोबर आहे ना. मग रामचे सेंट्रल बँक मध्ये काय खाते आहे, हा, त्या खात्याची, त्या खात्यात रामची रक्कम किती आहे, 22,000 आहे. बरोबर आहे ना. कोणाची, रामची. म्हणजे काय, रामने श्यामकडून किती घेतलेले आहेत, 20,000. आणि रामचं बँक खातं कुठे आहे, सेंट्रल बँकेमध्ये. आणि त्या रामच्या सेंट्रल बँकेमध्ये त्याचे पैसे किती आहेत, 20,000. तिथं रक्कम लक्षात घ्या, रामने श्यामकडून 20,000 रुपये घेतलेले आहेत. पण अशा रामचे सेंट्रल बँकेमध्ये खाते आहे तिथं 22,000 रुपये, म्हणजे जास्त किती आहेत, 2,000 रुपये जास्त आहेत. मग राम हा श्यामचे कर्ज फेडण्यास काय करत आहे, टाळाटाळ करत आहे. या प्रसंगी श्याम सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रामच्या खात्यातील रकमेवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी काय करणार, न्यायालयाकडे मनाई आदेश आणू शकतात. अशा आदेश श्यामने न्यायालयाकडून मिळवल्यास सेंट्रल बँक ऑफ इंडिया रामच्या खात्यातील व्यवहार स्थगित करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. समजलं का. ठीक आहे. उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे समजलं असेल असं मी गृहीत धरतो. मग पहा, मग अशा या गार्निशिंग ऑर्डरचे किंवा काय कर्जमुक्तीच्या आदेशाचे काही टप्पे आहेत. मग त्याच्यामध्ये आदेश नीती, बरोबर आहे ना, त्यालाच काय म्हटलं जातं, ऑर्डर निशी असं म्हटलं जातं, किंवा खरा आदेश किंवा अंतिम आदेश. पहा आता, आदेश निशी किंवा काय, ऑर्डर निशी या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करूयात. ऋणकोच्या खात्यातील रक्कम काय धनकोशी देणी फेडण्यासाठी का वापरू नये अशी विचारणा न्यायालय जेव्हा बँकेला करते तेव्हा त्याला आदेश निशी असे म्हटले जाते. काय, म्हणजे न्यायालय कोणाला विचारते, बँकेला विचारते. काय, ऋणकोच्या खात्यातील रक्कम धनकोची काय देणी फेडण्यासाठी. म्हणजे इथं आपण वर बघितलं काय, हा, राम हो काय होता, राम हा काय होता, लक्ष द्या बाळांनो, काय होता, राम हा ऋणको होता ना. त्यांनी श्यामकडून किती 1,000 रुपये घेतलेले होतं, 20,000 रुपये घेतले. पण रामचं खातं कुठल्या बँकेत होतं, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये होतं. हे सगळं त्या न्यायालयाला दिसते. त्यामुळे न्यायालय काय म्हणतंय की ऋणकोच्या खात्यातून रक्कम धनकोची देणी फेडण्यासाठी का वापरू नये. आहेत ना पैसे, बरोबर आहे, किती आहेत, घेतलेलं कर्ज 20,000 आहे, आणि त्याच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये किती आहे, तर आमचे किती खाते पैसे आहेत, 22,000. मग का वापरू नये अशी विचारणा न्यायालय जेव्हा बँकेला करते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, आदेश निषेध असं म्हटलं जातं. मग या संदर्भात बँक ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेत खुलासा देते. बरोबर आहे ना. असं जेव्हा प्रश्न विचारल्यानंतर कोर्टाने, तेव्हा बँक काय करणार, ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेस त्या ठिकाणी काय देते, कोर्टाला त्या संदर्भात खुलासा देते. मग खुलासा कसा देते हो, ती लेखी खुलासा देते. बरोबर आहे ना.
असं देत नाही की बाबा असं फोनवर वगैरे सांगत नाही, तसं नसतं. न्यायालयातले न्यायालयातले जे काय आदेश असतात ते म्हणजे त्यांच्याकडून रितसर पद्धतीने प्राप्त दिले जातात. त्या ठिकाणी रितसर पद्धतीने त्या ठिकाणी काय काय त्याचं काय उत्तर द्यावं लागतं. मग बँकेने असा खुलासा केला नाही किंवा तो खुलासा न्यायालयाला असमाधान वाटल्यास न्यायालय दुसऱ्या टप्प्याचा आदेश काढते. बरोबर आहे ना. मग खातेदारास ऑर्डर निशी मिळाल्यापासून बँकेला त्या खात्यातून द्यावयाची रक्कम वसूल करण्याची मनाई करण्यात येते. आलं का लक्षात. मग ऑर्डर निशी जेव्हा त्या संबंधित बँकेला मिळते, ऑर्डर निशी मिळाली की मग तिथं त्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा तिथं त्या संबंधित बँकेला म्हणजे त्या ठिकाणी देता येत नाही, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आता दुसरा म्हणजे आपण आदेश निश्चित पाहिला. आता खरा आदेश आणि अंतिम आदेश बँक देते. या टप्प्यात ऋणकोच्या खात्याची शिल्लक बँकेच्या कराची परतफेड करण्यासाठी वापरण्याचा न्यायालय बँकेला आदेश देते. त्या टप्प्यामुळे बँकेची त्याच्या खातेदारात असलेली जबाबदारी संपुष्टात येते. स्थगित केलेले खातेदार खाते धनकोची रक्कम दिल्यानंतर न्यायालयाच्या सूचनेनुसार पूर्ववत सुरू केले जाते. म्हणजे काय हो, बँक संबंधित म्हणजे खातं कोणाचं आहे, रामचे. कुठल्या बँकेत आहे, सेंट्रल बँक. बरोबर आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहे. रामने काय घेतलंय, श्यामकडून पैसे घेतलेले. बरोबर आहे. श्यामने काय केलं, कोर्टाकडे काय मागितलं, आदेश नीती मागितली. बरोबर आहे. आदेश नीती मिळाल्यानंतर लगेच ते पैसे सुद्धा ते व्यवहार खात्यावर 1 रुपया सुद्धा दिला जात नाही. नंतर आवश्यक तसा खुलासा बँकेने दिलेला नाही किंवा त्याला बँकेला असमाधान का कोर्टाला असमाधानकारक असं काय तिथं वाटलं नाही, तर काय करते, दुसऱ्या टप्प्याचा त्या ठिकाणी आदेश काढते. मग अशा वेळेला दुसऱ्या टप्प्याचा आदेश मिळाल्यानंतर काय करणार, बँक त्या जबाबदारीतून काय होते, मुक्त होते. म्हणजेच काय, संबंधित रामला काय सांगणार की बाबा तुझं खातं काय सांगितलेलं कोर्टाने काय गोठवण्यास सांगितलेलं आहे आणि तुझ्या खात्यावर जेवढी कर्जाची रक्कम आहे ती रक्कमेचा परतावा झाल्यानंतर तुझं खातं काय पुढे सुरळीत सुरू राहील. तर असं हे सोपं काय मित्रांनो, कर्जमुक्तीचं काय आहे, गार्निश ऑर्डरचे दोन टप्पे हे या ठिकाणी आपण व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे. आता कर्जमुक्तीचा आदेश गार्निशची ऑर्डरची अंमलबजावणी कशी राहते मी फक्त तुम्हाला सांगतो, तुम्ही याचा अन्वयार्थ जाणून घ्या. पहा, ही कायद्याची भाषा आहे, फक्त आपण त्याचा अन्वयार्थ इथं अभ्यासायचा असतो. तुम्हाला परीक्षेला असंच असं नाही लिहिलं तरी चालेल, परंतु या ठिकाणी असतील कलम असतील, बरोबर, जे कोड असतील या ठिकाणी ते लिहिणं गरजेचं आहे. आता गार्निश ऑर्डरची अंमलबजावणी कशी होती, प्रक्रिया कशी होती, ऋणकोच्या खात्यावर ज्या दिवशी आणि ज्यावेळी गार्निश ऑर्डर काढली जाते त्याच क्षणी बँक ऋणकोच्या खात्यावरील व्यवहार त्या ठिकाणी काय करते, स्थगित करते. म्हणजे त्या ठिकाणी 1 रुपया सुद्धा त्या संबंधित ग्राहकाला देत नाही. जसं आपण रामला 1 रुपया मिळेल का, नाही ना, कारण काय मिळालेली आहे तिथनं वरनं गार्निशची ऑर्डर आलेली. कोणी दिलेली, कोर्टाने दिलेली. गार्निश ऑर्डर कोण देतं, कोर्ट देतं. कशा संदर्भात देतं, कर्जा संदर्भात देतं. कोणाच्या, ऋणकोच्या कर्जाबाबत. कुठल्या, कोणाच देतं, गार्निशची ऑर्डर कोणाला दिली जाते, बँकेला दिली जाते. ऋणकोच्या खात्यातील एकूण रकमेपैकी विशिष्ट रकमेवर गार्निशची ऑर्डर असल्यास उर्वरित रकमेतून बँक ऋणकोच्या धनादेशाचे प्रदान करते. म्हणजे आपण सांगितलं होतं कर्ज किती घेतलं, 20,000, पण रामचं सेंट्रल बँकेमध्ये किती आहेत, 22,000. ते 20,000च घ्या. मग त्यामधलं काय मुद्दल वगैरे असेल, व्याज वगैरे असेल, ते त्या ठिकाणी काय घेतलं जातं. मग ऋणकोच्या खात्यातील संपूर्ण रक्कम गार्निशची ऑर्डर असल्यास ऋणकोचे काढलेल्या धनादेशाचा बँक त्या ठिकाणी काय करते, अनादर करते. बरोबर आहे ना, अनादर करते. अनादर करते म्हणजे काय, अनादर म्हणजे काय, अनादराची प्रक्रिया आपण या अगोदर सुद्धा पाहिलेली आहे. अनादर कोणत्या कारणामुळे केला जातो वगैरे वगैरे ते आपण याच्या अगोदर आणखी संदर्भात व्हिडिओ सुद्धा बनवले आहे. ऋणकोच्या खात्यातील रक्कम जर कोणी कर्ज फेडण्या इतकी नसेल तर त्या खात्यातील केवळ जमा रकमेवर गार्निशची ऑर्डर काढली जाते. पहा, आपण काय म्हटलं की 20,000 रुपये कर्ज आहे, बरोबर आहे ना, आणि जर सपोज गृहीत धरलं की 22,000 रुपये, पण तर त्या 20,000 नसेल तर 15,000 10,000 असेल तर तेवढ्या रकमेवर सुद्धा गारण्याची ऑर्डर काढली जाते. पण आता आपण म्हणतोय काय की त्या अनादराचा त्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. सपोज गार्निश ऑर्डर ही एकदा काढल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित काय व्यक्तीचं काय धनकोचं संपूर्ण कर्जाचा पुरवठा परतावा होत नाही, पण आपण रक्कम किती घेतलेली, 20,000 कर्जावर, आणि प्रत्यक्ष किती आहेत खात्यावर सेंट्रल बँकेमध्ये 15,000. ही गार्निश ऑर्डर फक्त 15,000 काढली. बरोबर आहे ना. मग भविष्यानंतर पुढे कंटिन्यू राहणार ना. मग जेव्हा असा 15,000 घेतल्यानंतर परत दुसरी गारण्याची ऑर्डर काढली जाईल, पण कधी जेव्हा ते खात्यावर पैसे येतील तेव्हा. बरोबर आहे ना. हा, कोण काढणार परत, तोच काय
धनको परत कोर्टाला अर्ज करणार, ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. हं? आता गार्निश ऑर्डरची वैशिष्ट्ये काय आहेत? ज्या बँकेला ऑर्डर दिली जाते त्या बँकेला गार्निश ऑर्डर असते असे म्हणतात. बरोबर आहे ना? काय मगाशी सांगितले की तुम्हाला गार्निश ऑर्डर कोणा काढली जातात, ती बँकेवर काढली, बँकेला गार्निश ऑर्डर असं म्हणतात. जो ठेवीदार दुसऱ्या व्यक्तीकडे पैसे देतो त्याला निर्णय कर्जदार, काय जजमेंट डेबिटर असे म्हटले जाते. गार्निश ऑर्डरची काही प्रमुख वैशिष्ट्ये खाली प्रमाणे आपल्याला अभ्यासता येईल. गार्निश ऑर्डर सध्याच्या कर्जाला लागू होते, तसेच बचत खाते, चालू खाते, आवर्ती खाते, मुदत फोन ठेवते याला सुद्धा लागू होते. आलं का लक्षात? म्हणजे बँकेमध्ये ज्या संबंधित काय ऋणकोची जी काही खाते तर सर्व खात्यांना गारण्याची ऑर्डर लागू होते. लक्षात घ्या, एका वाक्यामध्ये गाळलेल्या जागांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गारण्याची ऑर्डर फक्त निर्णय कर्जदाराच्या ज्या खात्यात जमा बाकी आहे त्याला, त्या खात्याला लागू होते. काय गारण्याची ऑर्डर फक्त निर्णय कर्जदाराच्या ज्या खात्यात जमा बाकी आहे त्या खात्यालाच लागू होते. जमा बाकी म्हणजे जर खात्यामध्ये काहीच नसेल तर कशी लागू होईल गारण्याची ऑर्डर? बरोबर ना श्रीलंकर? हा, कळतंय ना? ठीक आहे. प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला लिहून आणायचं एक पान याच्यावर. बँक आणि निर्णय कर्जदार यांच्यातील संबंध कर्जदार आणि धनको असा असतो. बँक ही निर्णय कर्जदाराची कर्जदार असते तर ती निर्णय कर्जदार बँकेचा धनको असतो. कळालं का काय? बँक आणि निर्णय कर्जदार यांच्यातील संबंध कर्जदार आणि धनको असाच असतो. बँक ही निर्णय कर्जदाराची कोण असते? कर्जदार असते. तर निर्णय कर्जदार बँकेचा कोण असतो? धनको असतो. समजते का? समजून सांगू? ठीक आहे, समजले असं तुम्हाला मी गृहीत धरतो. बरोबर आहे ना? पहा, तर अशा प्रकारे हे काय गार्निश ऑर्डर आहे. गार्निश ऑर्डर संदर्भात आपण भरपूर काही माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. हा, तर आपल्याला आता आता या संदर्भात आपल्याला काय पाहिजे? कर्जमुक्तीचा आदेश. बरोबर आहे ना? कर्जमुक्तीचा आदेश एकच मिनिटात पहा. आता गार्निश ऑर्डर ऑर्डर संदर्भात आपण पाहिलं की गार्निश ऑर्डर ही सामान्य परिस्थितीमध्ये काय असते, त्या ठिकाणी बंधनकारक असते. ठीक आहे ना? कशी असते? बंधनकारक असते. आता आपण या ठिकाणी काय करूया, तर आपण डायरेक्ट टायपिंगला सुरुवात करूया. काय कर्जमुक्ती आदेश काय त्याला म्हटलं जातं? मराठीमध्ये टाईप करतो, दिसतंय का? दिसतंय का? ऑनलाईन कोण कोण आहे? पार्टिसिपंट 2 आहेत. कोण आहे? वैशू गाडे, ऐकू येते का तुला? हॅलो. हा येतंय सर. हा येतंय. कुठं राहते तू आता? धनकवडी. कॉलेजमध्ये का कुठे? हम्म. कुठे, घरी का कॉलेजमध्ये आहे? घरी आहे सर. कुठे? घरी घरी. बरं ठीक आहे. रोज लेक्चर आहेत आपले ऑनलाईन आहे, जर रेकॉर्ड करतोय मी, आणि ऐकून घ्या व्यवस्थित बरं का ताई. तर हे परीक्षेला हो. विचारलेले प्रश्न जाणार आहेत एप्रिलला. आता राहिल्या काय मार्च, एका महिन्यानंतर तुमची परीक्षा सुरू होणार आहे. बरेच विद्यार्थी कॉलेजला येत नाहीत, त्यामुळे हे सगळं उठाठेव करावी लागत आहे मला. आता कर्जमुक्तीचा आदेश बघा, खूप छान असा आपला विषय आहे. किती छान विषय बघा भाऊ. कर्जमुक्ती, एक ग्राहक आहे, बरोबर आहे ना, तर त्या बँकेने त्यांनी बँकेकडून काय घेतलेलं आहे? कर्ज घेतलेलं आहे. ठीक आहे ना? हा, कर्ज घेतलेलं आहे. मग अशा अशा व्यक्तीला बघा, कर्जमुक्तीचा आदेश किंवा गार्निश ऑर्डर बँकेवर बंधनकारक असण्याची परिस्थिती कशी असेल? बरोबर आहे ना? किंवा आपण असं म्हणू शकतो की बँक आणि ग्राहकांचे ते नातेसंबंधाचा शेवट कधी होतो? कधी होतो? तर हे थोडस ताळमेळ घालणार आहे. आता ऋणकोचे संयुक्त खाते असेल तर पहिला मुद्दा काय आहे की सामान्य पडेल परिस्थितीत गार्निश ऑर्डर बँकेवर बंधनकारक नसते, त्याला अपवाद काय? बरोबर आहे ना? आता ऋणकोचे संयुक्त खातं, तर रू रू कुठनं ओळखायचं इथं? एकच मी रू ओळखतोय. ठीक आहे, ऋणकोचे म्हणजे काय? डेबे डेबिटर डेबिटर म्हणतो मी इथं, लक्षात घ्या तुम्ही. डेबिटर, तर मी डेबिटर डेबिटर झालं ते. ठीक आहे, इथं ऋणक समजा, याला लक्षात घ्या.
आता ऋणकोच म्हणजेच कोण, तो काय करणार आहे, कर्ज परतावा करणार आहे. हा, ते फोन उचला रे, तो कोण, संयुक्त खाते, खाते, बरोबर आहे ना. दुसरा काय आहे, भागीदारी असलेले खाते. तिसरा काय आहे, प्रथम बँक कर्ज वसुली. काय, प्रथम बँक, काही विचारलं झालं परीक्षेला, कारण ते तुम्हाला काय सिलेबस मध्ये आहे, लक्षात घ्या. हा येणार नाही, तो येणार नाही, सगळंच प्रश्न येणार आहेत. जसं तुम्ही कॉलेजला येत नाही ना, तसं नसतं इथं, सगळे प्रश्न येतात. कुठलाही विद्यार्थी कॉलेजला येत नाही असं गृहीत धरून सोपा असेल पेपर, अवघड असेल पेपर, असं लक्षात घेऊन पेपर कधीही काढला जात नाही. तुम्ही कॉलेजमध्ये रेग्युलर हजर असता, रेग्युलर लेक्चर करता, नियमित अभ्यास करता, अशा प्रकारे सर्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी पेपर काय केला जातो, काही दयामाया दाखवली जात नाही. लास्ट इयरला तुम्ही कुठल्याही प्रमाद राहू नका की सर आपल्याला आपला पेपर सोपायला कोणत्याच विषयाचा, संपूर्ण पुरेपूर त्या ठिकाणी अभ्यास करणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. हम्म, समजलं का? तर ठीक आहे, काय ठीक आहे, हा दिसते. पहा, मी मुद्दे क्लिअर करतो तुम्हाला या ठिकाणी. आपण एकूण काय करतोय की आपण सहा मुद्दे लक्षात घेतलेले आहेत. आता ऋणकोचे संयुक्त खाते. काय, या ऋणकोचे संयुक्त खाते, की बाबा गार्निश ऑर्डर तुम्हाला कळाले की संबंधित दोन व्यक्ती आहेत, एका व्यक्तीने काय घेतलेले आहे, दुसऱ्या व्यक्तीकडून कर्ज घेतलेले आहे आणि तो कर्जाचा परतफेड करत नाही, त्यामुळे तो संबंधित जो काय धनको आहे तो काय करतोय, कोर्टाला काय करतोय, अर्ज करतोय की बाबा याचं बँकेमध्ये दुसऱ्या बँकेमध्ये खातं आहे आणि त्यातनी माझी मला रक्कम मिळावी. त्यामुळे असा ऑर्डर काय करते, असं गार्निश ऑर्डर काय करते, संबंधित न्यायालय त्या संबंधित क्षेत्रातील बँकेच्या देते आणि त्या ठिकाणी संबंधित ग्राहकाचं खातं काय केलं जातं, गोठवलं जातं. बरोबर आहे ना? तिथपर्यंत आलो. मग कोणती अशी एक परिस्थिती असते की त्या ठिकाणी ही ऑर्डर बँकेवर बंधनकारक नसते. पहिलं काय, ऋणकोचे संयुक्त खाते, ऋणकोच्या वैयक्तिक नावावर गार्निश ऑर्डर काढलेली असेल व त्याच बँकेत ऋणकोचे संयुक्त खाते असेल तर ती गार्निश ऑर्डर त्या बँकेच्या खात्या असणाऱ्या संयुक्त खात्याला लागू होत नाही. लक्षात घ्या. याच्या संदर्भात मला जास्त काही सांगायला नको. आता भागीदारी असलेले खाते, ऋणकोने भागीदारी कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. जर संबंधित ऋणकोवर गार्निशची ऑर्डर काढलेली असेल तर ऋणकोचे व्यक्ती खाते कर्जमुक्तीच्या अधिकारी जोडले जाते. बरोबर आहे ना? ऋणकोचे वैयक्तिक खाते काय, हा, वैयक्तिक खाते कर्जमुक्ती आदेशाशी जोडले जाते. भागीदाराचे खाते किंवा अन्य भागीदाराचे खाते ऋणकोचे कर्जमुक्ती आदेशाशी जोडले जात नाही. संयुक्त खाते आणि भागीदारी खाते याच्यामध्ये फरक आहे. संयुक्त खाते म्हणजे काय, एक किंवा दोन व्यक्तींचं असलेलं खातं. भागीदारी खाते म्हणजे काय, दोन किंवा तीन पेक्षा जणांचं असलेलं खातं की जे काय करतात, व्यवहार वगैरे करतात त्यांची कंपनी त्याच्या माध्यमातून. तिसरं, प्रथम बँक कर्ज वसुली. जर बँकेच्या कर्ज वसुलीसाठी ऋणकोच्या खात्यावरील रक्कम काय, प्रथम बँक कर्ज वसुली. काय म्हणतो मी, जर बँकेच्या कर्ज वसुलीसाठी काय ऋणकोच्या खात्यावरील रक्कम आवश्यक असेल तर बँकेवर गाळण्याची ऑर्डर बंधनकारक नसते. काय, पहिल्यांदा कर्ज वसुली करत आहे आणि त्यावेळेला काय, बँकेच्या कर्ज वसुलीसाठी ऋणकोच्या खात्यावरील रक्कम आवश्यक असेल तर काय, बँकेवर गाळण्याची ऑर्डर कर त्या ठिकाणी बंधनकारक नसते. समजलं? पुढे अधिकारची सवलत. बरं का, अधिकारची सवलत माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? तुमच्या खात्यामध्ये 5,000 रुपये आणि तुम्हाला का लागायचे किती, 7,000. मग 2,000 तुम्ही काय करणार, अधिक कर्ज घेणार. त्याला साध्या सोप्या पद्धतीत सांगतो तुम्हाला काय म्हटलं जातं, अधिकारची सवलत. जर ऋणकोच्या खात्यावर बँकेने अधिकारची सवलत दिलेली असेल तर बँकेवर गाळणीची ऑर्डर बंधनकारक त्या ठिकाणी नसते. म्हणजेच काय, गाळणीची ऑर्डर अधिकारची सवलतीला चालत नाही, हे लक्षात घ्या. हे सुद्धा एका वाक्यामध्ये लिहा किंवा काय, चुकी बरोबर हा येतो का तुम्हाला प्रश्न, कर येतो का, असतो ना 5 मार्काला, त्या ठिकाणी तो विचारला जाऊ शकतो. हा, विश्वस्त खाते, विश्वस्त व्यक्तीच्या नावाने बँकेत खाते उघडलेले असल्यास त्या व्यक्तीची वैयक्तिक देणे भागवण्यासाठी विश्वस्त खात्यावर रकमेचा विनियोग करता येत नाही. लगे पण लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी गाणीची ऑर्डर लागू होत नाही.
आदेशपूर्वक कृती जर गार्निशी ऑर्डर येण्यापूर्वी कोणी दनकोती देणे दिले तर बँकेवर काय गार्निशी ऑर्डर बंधनकारक नसते. संपलं. म्हणजेच काय की जी गार्निशी ऑर्डर आहे त्या संबंधित व्यक्तीच्या वैयक्तिक खात्याशी संबंधित आहे, संयुक्तिक खात्याशी नाहीये, भागीदारीची खात्याशी नाहीये. प्रथम कर्ज वसुली करत असेल तर ती होत नाही. प्रथम कर्ज वसुली सर म्हणजे काय? म्हणजे घेतलंय कर्ज आणि त्यांनी 2-3 हप्ते थकवलेत आणि लगेच गाण्याची ऑर्डर मागली असं नाही. त्याला वेळ जायला पाहिजे, कालावधी जायला पाहिजे. ठीक आहे ना. अधिकाची सवलती संदर्भात ही आपण योग्य ठरत नाही, विश्वस्त संदर्भात नाही, आदेशपूर्वक होती नाही. समजलं. तर अशा प्रकारे मित्रांनो काय की हा विषय आहे. त्यानंतर आपण पुढे येणार आहोत कोणता? बँक आणि ग्राहक यांच्यातील नाती संबंधाचा शेवट. हा पाहायचं पाहायचं का? दिसतंय तुम्हाला समोर? हॅलो. बाटलीत आहे दिसते का? पुस्तक दिसते का? हॅलो. हॅलो. हे तुम्ही कोणी वर्गामध्ये चालू केले? हॅलो. गाडीत आहे दिसते का? हो हो सर दिसतंय. पुस्तक दिसतंय ना? पुस्तक हो दिसतंय दिसतंय सर. काय लिहिलंय त्यावर? ऐकू टायटल काय? बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंधाचा रोबोट सॉरी हा शेवट. 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बाटेताई सुद्धा ऑनलाईन आहे. बरेच विद्यार्थी येतील हळूहळू. ज्यांना वेळ मिळत नाही, जे खरंच प्रामाणिक आहेत, आणि ज्यांना पुढे जायचंय भविष्यामध्ये M.Com ला वगैरे चांगले 70% मार्क मिळवायचे, विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायचे, त्यांनी दक्ष राहा. शेवटची लढाई, या लढाईमध्ये आपल्याला सर्वांनी जिंकायचे, चांगले गुण मिळवायचे आहेत. ठीक आहे. पहा, टर्मिनेशन ऑफ अ रिलेशनशिप त्याला असं म्हणलं जातं. बरोबर आहे ना. बँक आणि ग्राहकांमध्ये असणारा संबंध हा मूलतः काय आहे? संविधाबद्ध कंत्राटी असतो. हा संबंध करारावर आधारित असतो. कराराद्वारे त्या संबंधाचे नियम केले जाते. म्हणजे बँक व ग्राहक यांच्यामध्ये जे नाते संबंध आहेत, बरोबर आहे ना. हा आपण पाहिलं की एक धनको म्हणून, एक ऋणको म्हणून, बरोबर आहे. एक काय कोण सांगतंय? एक तर कोण प्रतिनिधी म्हणून, एक आणि काय ऍज ए ट्रस्टी म्हणून, बरोबर. असे नाते संबंध आहेत. तर त्या नाते संबंधांचा शेवट कसा होतो? आणि हे जे काय नाते संबंध प्रस्थापित झालेले कसे झालेले आहेत? कंत्राटी पद्धतीने झालेले आहेत. मग कराराद्वारे या संबंधांचे काय केलं जातं? नियमन आणि नियंत्रण केलं जातं. कराराच्या कायद्यातील सामान्य तरतुदी अभिकरण आलं लक्षात. आणि बँक व्यवसाय सराव आचारानुसार असे नियम केले जाते. नियमन केले जाते म्हणजे संबंधित ग्राहकांना बँकेमध्ये आपले खाते संबंध टिकून ठेवण्यासाठी काय बँकेमध्ये तशा पद्धतीचे व्यवहार केले पाहिजेत. बरोबर आहे ना. धनादेश काढले पाहिजेत, पैसे भरला पाहिजे. बरोबर आहे ना. हे नित्यनेमी चालू पाहिजे. जर हे तुम्ही बंद केलं तर काय होईल? तुमचं खातं ऑटोमॅटिक काय होईल? क्लोज होईल. बरोबर आहे. तुम्हाला बँकेकडून मेसेज येतात वगैरे वगैरे. बरोबर आहे. तर पहा, तुमच्या समोर हे पुस्तक आहे, हे तुम्ही नंतर बघा. तर या ठिकाणी मी डायरेक्ट सुरुवात करतो. आपल्याला 2 मुद्दे घ्यायचे, वेळ फक्त 6 मिनिटं राहिले. बँक आणि ग्राहक यांनी संबंध संपुष्टात आणण्याची इच्छा व्यक्त असेल तर काय? बँकर आणि ग्राहक यांनी संबंध संपुष्टात आणण्याची इच्छा व्यक्त केली असं पहा. आता बँक व्यवहारात बँकर आणि ग्राहक यांच्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात का? होऊ शकतात. बरोबर आहे ना. मग कशावरून होऊ शकतात? सेवा देत नाही वगैरे वगैरे, बरोबर आहे ना. मग मतभेद निर्माण झाले, वारंवार सूचना देऊनही ग्राहक आपल्या वर्तनात बदल करत नसेल तर बँकर ही ग्राहकांची असणारे संबंध संपुष्टात आले. उदाहरणार्थ
धनादेश देऊनही खातेदाराने त्याच्या खात्यात पुरेशी शिल्लक ठेवत नसेल, बँकेला धनादेशाची रक्कम न देण्याबाबत आज्ञा करणे, मंजूर न केलेले जाणारे धनादेश वारंवार वसुलीसाठी जमा करणे, तर दुसऱ्या बाजूला ग्राहक बँकेकडे काय विशेष सेवेची मागणी करत असतात. म्हणजे काय पहा, आता बँक ग्राहकाला कसली सूचना देते की बाबा तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही तर तुम्ही जास्त धनादेशाचा रक्कम का काढता, बरोबर आहे ना. चेक बाउन्स होणं हे तुमच्या दृष्टीनं काय एक प्रकारचं काय आहे, गुन्हा आहे. बरोबर, चेक बाउन्स होणं, कारण त्या संबंधित काय त्या धनादेशावर जे काय नाव आहे त्या व्यक्तीने धारक आहे त्याने जर त्या संदर्भात नोटरी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली तर त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, कुठला दावा जाणवला दिवाणी दाखला त्या दावा त्या ठिकाणी दाखल होऊ शकतो. अलग लक्षात, त्याची संहिता बघा तुम्ही नंतर. तर अशा प्रकारे मित्रांनो, संबंधित बँकेने त्याच्या ग्राहकाला वारंवार सूचना देऊ नये काय, तो त्याच्या संदर्भात काय वर्तनात बदल करत नसेल. म्हणजे काय, धनादेश, शिळा धनादेश वगैरे धनादेश, शिळा धनादेश बँकेमध्ये सारखाच आणून देत असेल, एकदा समजून सांगितलं तरी बरोबर आहे, खराब झालेला धनादेश म्हणजे बाह्य खात्यावर धनादेशाची रक्कम नसताना अशा प्रकारचं त्याचं वर्तन असेल तर संबंधित बँक काय म्हणते त्याला की बाबा तुम्ही आता काय करा, खातं बंद करा. हा, तर अशा प्रकारे हे झालं बँकेच्या बाजूने, बँकेने सांगितलं बाबा तुम्ही बंद करा. पण आता ग्राहकाच्या बाजूने एक ग्राहक आहे, तर त्या ग्राहकाकडून जर त्याच्या खात्यावर एवढी रक्कम शिल्लक असताना त्याला ती मागच्याच क्षणी मिळत नसेल, काय अडचणी असतील, बरोबर आहे, किंवा त्याला बँकेचं असं वर्तन थोडस विश्वासार्थ दिसून येत नसेल, विश्वास बँकेकडून काय अर्हता पाळली जात नसेल, तर त्यावेळेला तो काय करू शकतो, आपलं खातं त्या ठिकाणी बंद करू शकतो. तर या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगेल की मागच्या 6 महिन्यामध्ये 5 बँका बंद झालेल्या आहेत, त्या कशामुळे बंद झाल्या, काय काय ते आपण सविस्तर विचार करूयात पुढील तासाला. पण सध्या हा मुद्दा एक संपवूयात आपण. मग म्हणजेच काय, त्या ग्राहकाने मागितलेल्या सेवा जी की जो त्या मागणी करत आहे तो त्या सेवा त्या बँक त्या ग्राहकाला द्यायला पुरवण्यास असमर्थ असेल तर वरील प्रसंग काय टाळून बँक व ग्राहक यांच्यातील संबंधित कटुलता त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून दोहोंच्या इच्छेनुसार आपसातील संबंध संपुष्टात आणले जातात. ग्राहकाचा पत्ता बदलल्यास मागणी ठेव खाते बंद करण्याचा अधिकार असतो. एखादे खाते फार काळ चालू राहिल्यास आणि त्या खात्यावर ग्राहक व्यवहार करत नसल्यास बँकर ग्राहकाला पैसे काढण्याची विनंती करतो. ग्राहकाला यापुढे खात्याची आवश्यकता नाही या गृहितावर असे पाऊल उचलले जाते. वाजवी प्रयत्नानंतरही ग्राहकाचा शोध घेत आला नाही तर बँकर सामान्यतः शिल्लक रक्कम दावा न केलेल्या ठेव खात्यात काय करते, त्या ठिकाणी हस्तांतरित करते आणि खाते बंद करते. म्हणजे ज्याचं खातं आहे ते तिथं सापडतच नाही, त्याला कमिशन केलं तरी सापडत नाही. मग अशा वेळेला काय असतं, त्या संबंधित खात्याचा कोण असतो, वारसदार असतो, नॉमिनी असतो. त्याच्या खात्यावरती संपत्ती काय केली जाते, जी काय मालमत्ता असेल किंवा जी रक्कम असेल ती ट्रान्सफर केली जातात आणि त्या ग्राहकाचं खातं काय केलं जातं, त्या ठिकाणी बंद केलं जातं. म्हणजे वारसदाराचं खातं सुद्धा त्याला काय संपर्क त्या ठिकाणी ओपन करायला लावलं. ही प्रोसेस खूप मोठी असते बँकांची. त्याच्यामध्ये अजिबात टाळाटाळ करता येत नाही. भविष्यामध्ये तुम्ही जर कॅशियर झाला, क्लार्क झाला तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सहज समजता येतील. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. ठीक आहे, गाडीत आहे, ऐकू आलं.